नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो 26 जुलै 2026 ला आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे. तर इथून जवळपास खूप कमी कालावधी, जवळपास 2 महिन्यापेक्षाही कमी असं म्हणू शकतो 50 दिवस आपल्याकडे राहिलेले आहे आणि आजपासून आपलं जे ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आहे, त्याला सुरुवात होत आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म संबंधित भरपूर अडचणी आपल्याला पाहायला मिळेल आणि विंडोज जे आहे ते सुद्धा खूप हळूवार पद्धतीने कार्यरत असल्याचं सुद्धा आपण बघत आहोत आणि बऱ्याच अडचणी फॉर्म फिल करीत असताना आपल्याला येत आहे. तर अशा वेळी आपण काय करायचं आणि संपूर्णतः ॲप्लिकेशन फॉर्म संबंधित काय गोष्टी लक्षात घ्यायला हवं, हे आपण आजच्या पर्टिक्युलर संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. जर आपण 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात, तर संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे आणि फक्त पाहायचंच नाही, तर यामध्ये फॉर्म संबंधितच्या महत्त्वाच्या सूचना, इन्स्ट्रक्शन आपण डिस्कशन करणार आहोत. ते देखील तुम्ही फॉलो करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेचं फॉर्म योग्यरित्या भरता येईल आणि जे काही अडचणी येत आहे, त्याला कसं मात करायचं किंवा काय करायचं आहे, ते सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. तर परीक्षेसंबंधित आता फक्त 50 दिवस आहे मित्रांनो आणि 50 दिवसामध्ये आपल्या पेपर 1चं संपूर्ण अभ्यास व्यवस्थित व्हावं यासाठी 1 जून पासून आपण नवीन बॅच सुरू केली. ज्याची फीज आहे 3000 यावर डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2600 मध्ये डेली लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सुद्धा नोट्स, सोबतच पी-वाय-क्यूज, 50 मॉक टेस्ट, 1 वर्षाची व्हॅलिडिटी हे ऑफिशियल नंबर्स आहे. आजच या कोर्सला तुम्ही जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 चं सुद्धा 50 दिवसीय क्रॅश कोर्स सुरू झालेले आहे. पेपर 2 चे जे सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं देखील सब्जेक्ट अवेलेबल आहे. 1 जून पासून मित्रांनो आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. पेपर 2 ची फीज 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आहे मित्रांनो. कारण खूप कमी कालावधी परीक्षेसाठी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी हे संपूर्ण कोर्सेस आहे. ज्याला आपण आज जॉइन करा. ऑफिशियल नंबर्स आपल्या स्क्रीनवर दिलेले आहे. याला तुम्ही जॉइन करू शकता. सर्वप्रथम बघा आपण ऑफिशियल साईटवर जाणार आहोत. ऑफिशियल साईटवर जेव्हा आपण गेलेलो, ठीक आहे? तर इथे अशा प्रकारचं विंडोज ओपन होतं. आता हा विंडोज ओपन झाल्यानंतर इथे बघा सरळ लॉगिनचं ऑप्शन आहे आणि जर तुम्ही पर्टिक्युलर क्लिक हेअर केलं फर्स्ट ऑप्शनमध्ये, तर परत एक विंडोज जे आहे ते ओपन होताना मित्रांनो आपल्याला दिसून येतं. पण इथे प्रॉब्लेम काय येत आहे, की पर्टिक्युलर जे विंडो आहे ते खूप स्लो कार्यरत आहे. ठीक आहे? आणि हा जो रजिस्ट्रेशन आहे याची डेट थोडं आपण जाणून घेऊया. म्हणजे आज पर्टिक्युलर संपूर्ण दिवसभरच तुम्हाला एक गोष्ट जाणवून येईल, की हा जो पर्टिक्युलर साइट आहे, तो स्लो कार्य करत आहे. म्हणजे हळू पद्धतीने आपल्याला दिसून येईल, की हे संपूर्ण साइट कार्यरत आहे. ठीक आहे. स्लो वर्क होत आहे. होऊ शकतं भरपूर विद्यार्थी आता आजपासून जसं आपलं ॲप्लिकेशन फॉर्म जर सुरू झाले बोललो आपण. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे? सगळे विद्यार्थी लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करेल. कारण विदाऊट लेट फी आपण हा जो फॉर्म आहे ते भरत आहोत. आता इथे बघा. काही गोष्टी जसं सर्वप्रथम ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून म्हणजेच 2 जून पासून सुरू होत आहे. 11 वाजतापासून तर 16/6/2026 पर्यंत 6 वाजतापर्यंत पर्टिक्युलर लास्ट डेट आहे. जवळपास आपल्याला 14 दिवस वगैरेचा टाइम पिरियड जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी दिलेला आहे. तर इथे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या 2 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 2 जून पासून हे फॉर्म भरणं म्हणजे आजपासून आज स्लो आहे. तुम्ही दुपारनंतर किंवा रात्रीपासून ट्राय करा. कारण पर्टिक्युलर साइट हे स्लो वर्क करीत आहे.
तर 16 जून पर्यंत जवळपास तुमच्याकडे 14 दिवस म्हणू शकतो आपण, 14-15 डेजचा कालावधी एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करण्यासाठी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर या वेळेमध्ये नक्कीच आपण लवकर या गोष्टी करू शकतो. फॉर्म भरून आपण ठेवू शकतो. ठीक आहे. बरं, आता सेकंड काय इथे लक्षात घेणार आहोत आपण. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की लास्ट डेट फॉर पेमेंट ऑनलाईन. ठीक आहे. आपण क्रेडिट, डेबिटवरून काय करू शकतो? फीज पेड करू शकतो 16 जूनपर्यंत. कालावधी बघा इथे 16 जूनपर्यंत. ठीक आहे. बरं. विथ लेट फीज म्हणजे आपण 17 तारखेला देखील पेमेंट करू शकतो ऑनलाईन ॲप्लिकेशनचं. ठीक आहे. 17 तारखेला पण ₹500 इथे काय होईल? एक्स्ट्रा चार्जेस लागेल. आणि लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन ऑनलाईन विथ लेट फीज ₹500 ची लेट फीज हे पर्टिक्युलर डेट देण्यात आलेली आहे 17 पासून तर 19 जूनपर्यंत. ज्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर जे फीज आहे, ठीक आहे, त्या फीजमध्ये ₹500 एक्स्ट्रा ॲड करून काय करावं लागेल? भरावं लागेल. ठीक आहे. 19 तारखेपर्यंत तेही संध्याकाळी 6च तुम्हाला टाईम इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता इथे बघा, काही करेक्शन येणार, कारण फॉर्म, त्यामुळेच मी आज तुम्हाला तेच म्हणत आहे, की पर्टिक्युलर फॉर्म भरीत असताना आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, एकदम निवांत म्हणजे हळूवार पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. कारण नंतर करेक्शन विंडोज 20 तारखेला ओपन होणार. ठीक आहे. पण आपण सुरुवातीलाच जर योग्य पद्धतीने भरलं, तर मग करेक्शन विंडोज ओपन करण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हायपर सिच्युएशन आता तुम्ही क्रिएट करू नका किंवा हायपर कंडिशनमध्ये न जाता एक योग्य पद्धतीने, वाटल्यास आज नाही भरता येणार किंवा आज स्लो आहे ऑब्व्हियसली साईड, सो तुम्ही काय करा, उद्या पर्टिक्युलर ट्राय करू शकता. उद्यापासून ऑब्व्हियसली ते योग्यरित्या चालायला सुरुवात होऊनच जाईल. ठीक आहे. तर तरीही इन केस एखाद वेळा होत असतं, जर आपलं काही करेक्शन आहे, तर 20/6 पर्यंत 20/6 20 जून 2026 ला सकाळी 11 वाजतापासून वेबसाईट ओपन होणार आहे. त्यावर आपण करेक्शन करू शकतो. पण त्याचं लास्ट डेट देण्यात आलं आहे पर्टिक्युलर 22 जून पर्यंत. ठीक आहे. तेही संध्याकाळी 6 पर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ॲडमिट कार्ड आपलं कधी येणार आहे? तर 17/7. ठीक आहे. 17 जुलैपर्यंत आपलं पर्टिक्युलर ॲडमिट कार्ड जे आहे अवेलेबल होऊन जाईल. एक्झाम सिटीज विषयी मी तुम्हाला यापूर्वी देखील डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. जेव्हा ऑफिशियल अपडेट आपण डिस्कशन केलेलं, माहिती जेव्हा डिस्कशन केलेली आहे, तेव्हाच आपण या गोष्टी समजून घेतलेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 26/7 म्हणजे 26 जुलैला 2026 ला आपलं एक्झामिनेशन आहे. तर अशा पद्धतीने आजपासून आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करणं, याला ऑफिशियली मित्रांनो सुरुवात झालेली आहे. हे फॉर्म फिल करीत असताना तुम्हाला योग्यरित्या फॉर्म फिल करावं लागेल. कारण करेक्शन विंडोज ओपन होता. असं नाही की एकदा चुकलं तर नंतर आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस नाही करता येत किंवा कसं करायचं, तर होतं ते. पण मला असं वाटतं की नंतर एवढं चुका करण्यापेक्षा आपण काय करा, आताच त्या गोष्टी योग्यरित्या करा. सोबतच हा कोर्स देखील आपलं अवेलेबल आहे. आणि लॉग इनचा विषय सांगायचं झालं, सरळ या लॉग इनवर जायचं आणि इथून देखील तुम्ही आपला फॉर्म जे आहे, ठीक आहे, युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करा. देन फॉर्म ओपन होणार, तुम्ही फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. ओके. चला, सोबतच मित्रांनो, आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. तर कमी वेळेत प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी 50 दिवसीय क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. ज्यामध्ये मॅथचे सुद्धा वेगळे सेशन, टोटल 10 युनिट पैकी 6 युनिट कव्हर करण्यासाठी रात्री 8 वाजता सेशन होईल आणि मॅथ्स, रिझनिंग, DI साठी वेगळं असे 2 डेली सेशन्स तुमच्यासाठी होणार आहे. तेही लाईव्ह. ठीक आहे. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. ऑफिशियल नंबर्स इथे दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.